नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली ईश्वरीच्या समोर असं सत्य आलेलं आहे. म्हणजे ईश्वरीला माहितीच नव्हतं की रमाकांतला एक इंजेक्शन दिलेलं आहे आणि त्या विषारी इंजेक्शनामुळं रमाकांतचा मृत्यू झालाय. ही गोष्ट ईश्वरीला माहितीच नव्हती. पण आता ईश्वरीला ही गोष्ट समजलेली असते. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर, मला असं वाटतंय की बाबांचा जो मृत्यू झालेला आहे, तो जो खून आहे तो मला नाही वाटत राकेशने केलाय. कारण तुम्ही विचार करा ना, जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा राकेश तुमच्यासोबत तिथे होता. मग राकेश इकडे कधी पोहोचला, या गोष्टी कधी झालेत, असं ईश्वरी विचारत असते. तेव्हा अर्णव मात्र ईश्वरीकडे पाहत असतो आणि तेव्हा वल्लरीच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या आहेत. कारण वल्लरीने फक्त खत पाणी घालायचं काम केलेलं असतं. वल्लरीने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्याला जबाबदार राकेशच आहे, असंच सगळ्यांच्या मनात पसरवायचं काम तिनं केलेलं होतं. पण या सगळ्यामध्ये राकेश जबाबदार आहे असं बातमी पसरवणारी वल्लरी मात्र तोंडावर पडत आहे. तर इकडे सौदामिनीला सुद्धा अर्णवने चांगलाच झटका दिलेला आहे. तिला सांगितलेलं आहे की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता पुन्हा सात्विक फॅशन हे नाव तोंडात सुद्धा येता कामा नये, अशी धमकी तिला दिलेली आहे. आणि तिच्या ताब्यात असलेलं सात्विक फॅशन हे पुन्हा मिळवलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अर्णव इन्स्पेक्टर साहेबांशी बोलत असतो. त्यांना विचारत असतो, काय झालंय, गेली 15 दिवस झालं बाबा गेलेले आहेत या गोष्टीला, पण अजूनपर्यंत या गोष्टी क्लिअरच होत नाहीयेत, नक्की काय चाललंय, असं म्हणत बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आता इन्स्पेक्टर बोलत असतात. इन्स्पेक्टर म्हणत असतात की नक्की काय म्हणायचंय काय तुम्हाला, असं जेव्हा चालू झालेलं असतं ते नेमकं त्याच वेळी अर्णव म्हणत असतो, मला सांगा ना, कमिशनर साहेबांशी मी बोललेलो आहे, प्रायोरिटीवर ही केस तुम्ही का घेत नाहीये, काय अर्थ काय आहे या सगळ्याला, कारण सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं नाही अजून, नक्की काय आहे, कसं काय एवढं अवघड जातंय सीसीटीव्ही फुटेज मिळवणं, असं अर्णव विचारत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, हे बघा, आमचे प्रयत्न चालू आहेत, पण प्रॉब्लेम असा झालाय की कोणीतरी हुशारीने ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलेलं आहे. म्हणजेच आता हा मुद्दा समोर आलेला असतो की सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलंय आणि त्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम आता अडकले गेलेले आहेत. कारण सीसीटीव्ही फुटेज जर डिलीट केलं नसतं तर काहीच अवघड नव्हतं. पण एक व्यक्ती अशी आहे की जी व्यक्ती हे सगळं सत्य सांगू शकते आणि ती म्हणजेच मंजुळा. जर एकदा का मंजुळा समोर आली तर मात्र मंजुळा सरळ सरळ सांगणार आहे की त्या दिवशी तो खून कोणी केलेला होता. कारण मंजुळा एकटीच होती जी साक्षीदार आहे. पण इकडे वल्लरी मात्र आता उदयकांतशी बोलत असते. ती उदयकांतला म्हणत असते, हे बघ, तुझं जे काय चाललंय ना ते बंद कर. कारण मी तुला सांगितलंय तू अंडरग्राऊंड व्हायचं. जर तू अंडरग्राऊंड झाला नाहीस ना तर गोष्टी खूप अवघड होणार आहेत, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही तुझ्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम वाढलेले आहेत, या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस, असं म्हणत ती त्याला बोलत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, माझा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीशी, कारण तो जर रमाकांत बाहेर आला असता तर आपण अडकले गेलो असतो, त्याने तोंड उघडलं असतं तर तुझं अवघड झालं असतं, एवढं लक्षात ठेव. तेव्हा वल्लरी त्याला ठणकावत असते, हे बघ, कसं माहितीये का, त्या सौदामिनीला आणि बेलसरेला हे करून मी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण जर का तुझ्या मूर्खपणामुळे हे सगळं जर का माझ्या अंगलट येणार असेल तर मात्र मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. कारण जर ह्या सगळ्या गोष्टी तुला वाटतात तशा होत असतील, पण तसं नाहीये. या सगळ्यामध्ये अर्णवने जर लक्ष घातलेलं आहे तर अर्णव तुला सोडणार नाही. कारण हे सगळं खूपच चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. कारण तू बाहेर पडू नकोस असं ती त्याला सांगत असते. आणि त्याचं मात्र एवढंच चाललेलं असतं की मी का बाहेर पडायचं नाहीये, असं म्हणत तो बोलत असतो, मला पैसे दे, अंडरग्राऊंड होण्यासाठी मला पैसे दे. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, कसं आहे माहितीये का, त्या रमाकांतचा खून करायला मी तुला सांगितलं नव्हतं आणि तो तू स्वतः केलेला आहे. त्यामुळे या कोणत्याही गोष्टीशी माझा संबंध नाहीये. आणि तू जर या सगळ्यावरून मला पैसे मागत असशील, मला ब्लॅकमेल करत असशील तर ते पैसे तुला मिळणार नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की अहो इन्स्पेक्टर साहेब, का तुमच्या लक्षात येत नाहीयेत गोष्टी, अहो जरा लक्षात घ्या तुम्ही, कारण माझ्या बाबांचा प्रश्न आहे आणि तुम्ही सरळ सरळ मला सांगताय की सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं नाहीये. खरं तर तो राकेशही अजून मिळालेला नाहीये. हे सगळं पॉसिबल कसं आहे, म्हणजे तुम्ही विचार करा ना, 15 दिवसात तो राकेश कुठं गायब झालाय, याचा ठाव ठिकाणा लागत नाहीये म्हणजे काय, असं म्हणत अर्णव चिडलेलाच असतो.
आणि त्याच वेळी तो इन्स्पेक्टर साहेबांना नंतर पुन्हा सॉरी म्हणतो आणि बोलू लागतो तो म्हणजे कारण तो म्हणतो की काय करू सांगा ना तुम्ही, माझ्या घरातली ही गोष्ट घडलेली आहे आणि एवढं सगळं होऊनही माझे बाबा गेलेले आहेत आणि त्यांचा खुनी कोण आहे तो सापडत नाहीये, असं म्हणत अर्णव पुन्हा त्यांची बाजू घेतो आणि त्यांच्याशी बोलू लागतो. इन्स्पेक्टरला तो म्हणत असतो की मान्य आहे मला, खरंच मी तुमच्याशी तुम्हाला काम शिकवतोय, हे काम हे करणं चुकीचं आहे, पण जे झालेलं आहे त्यामुळं मी सुद्धा डिस्टर्ब आहे, माझी फॅमिली सुद्धा डिस्टर्ब आहे. इकडे वल्लरी मात्र धमकी देत असते. ती म्हणत असते, हे बघ उदयकांत, जर पोलिसांच्या हाती तू जर त्या अर्णवच्या आधी पोलिसांच्या आधीच जर तू अर्णवच्या हाती लागला तर तुझी मात्र वाट लागणार, हे पक्का आहे, एवढं लक्षात ठेव. तो तुला जिवंत सोडणार नाही, म्हणून मी तुला सावध करायला करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जर का तुला असंच वाटत असेल आणि तुला याच पद्धतीने वागायचं असेल तर मी तुझी कोणतीही मदत करू शकणार नाही. मग काय करायचं ते तू कर, कारण तुला मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुला समजून घ्यायच्या नाही आहेत गोष्टी, त्यामुळं गोष्टी कशा पद्धतीने वाढत चालले त्याचा विचार कर, असं म्हणत वल्लरीने आता हात झटकलेले आहेत आणि सगळं कारस्थान हे उदयकांतनेच केलेलं आहे असं म्हणत वल्लरीने त्याच्यावर एक मोठा बॉम्ब टाकलेला आहे. उदयकांत म्हणत असतो की मला पैसे दे, अंडरग्राऊंड होण्यासाठी मला पैसे लागतील. पण हिचं मात्र एकच असतं की नाही, पैसे मिळणार नाहीयेत आणि इथून पुढे मला पैसेही मागायचे नाहीत, एवढं लक्षात ठेव, कारण तू जर का पैसे मागितले तर मी ते देऊ शकणार नाहीये आणि पुन्हा मला पैसे मागायचे नाहीत, हे सुद्धा तिनं ठणकावून त्याला सांगितलेलं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरीची ही नाटकं खूप सुरू आहेत, म्हणजे सगळं केलंय तिनं, सगळी कारस्थानं ती स्वतः करते, पण या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेस कोणाला अडकवायचा हा प्लॅन मात्र तिचा नेहमीच असतो आणि आता सुद्धा ती त्याच पद्धतीने कारस्थान करत असते. आणि उदयकांत मात्र इकडे विचार करू लागतो, पण ह्या वल्लरीला माहीत नाहीये तिच्या विरोधातला केवढा मोठा पुरावा रमाकांतने मागं सोडलेला आहे आणि तो पुरावा जर का अर्णवेश्वरीच्या हाती लागला तर मात्र या वल्लरीची वाट लागणार आहे आणि तिला या गोष्टीची जाणीव नाही. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी किचनमध्ये आलेले असतात. त्या ईश्वरीला विचारतात की ब्रेकफास्टसाठी कोणी आलं नाही आहे का. ईश्वरी म्हणते की नाही अजून, मी जाऊन बोलवून घेऊन येते सगळ्यांना, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की अगं पण हे, तेव्हा ईश्वरी म्हणते हो येते मी, पण आजी तुम्हाला इथे नाश्ता करायला बसायचंय, तुम्ही आधी बसा, मी तुम्हाला वाढते. आजी म्हणतात नको ग मला. तेव्हा ईश्वरी म्हणते की असं नका करू, तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, त्रास होतो आणि असं जर तुम्ही राहिलात तर कसं चालेल सांगा बरं, तुम्हीच तरी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे ना, असं ईश्वरी आजींना सांगत असते आणि त्यांच्यासोबत बोलत असते, त्यांना समजून सांगत असते आणि तिचं असं म्हणणं असतं की या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. म्हणजे जी जबाबदारी ईश्वरी घेते ते मात्र नम्रताच्या लक्षातही येत नाहीये. नम्रताचं मात्र एकच सुरू आहे, जे काय चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या पद्धतीने का नाही झाल्या म्हणून दोष देत राहायचं आणि त्या बिचाऱ्या आकाशचं डोकं खायचं, दुसरं ती काहीच करू शकत नाही, हे तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. तर इकडे ईश्वरी मात्र आजींना समजवत असते, आजींना म्हणत असते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि तिचं असं म्हणणं असतं की आजी आता मला कळत नाहीये. आजी तिला म्हणतात की इकडे ये जरा बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कसं आहे, रमाकांतराव गेले, मान्य आहे मला, ही गोष्ट खूप वाईट झाली आणि चिंटूच्या बाबतीत तर खरंच खूप वाईट झालंय, कारण बघ ना त्याने जेव्हा त्यांना बाबा म्हणून हाक मारली, इतके दिवस तो तिरस्कार करत होता, तो तिरस्कार त्याच्या मनातील मिटलेला होता आणि त्याने बाबा अशी हाक मारली आणि त्यानंतर काही वेळात रमाकांत आपल्याला सोडून गेलेले आहेत. तो धक्का जो आहे तो चिंटूला अंजूला जास्त बसलेला आहे. पण आता एक मी तुला काय सांगते, गेलेला माणूस जातो म्हणून बाकीच्या माणसांनी, मागे राहिलेल्या माणसांनी या सगळ्यामध्ये अडकून राहायचं नसतं. तर या सगळ्यातून मार्ग काढत आपल्याला पुढे जायचं आहे हे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र आजी ईश्वरीला सांगत असतात की ही जबाबदारी आता तुला घ्यायची आहे आणि तू हे सगळं घर पहिल्यासारखं पुन्हा आणायचं आहे, जे विस्कळीत झालेलं आहे, तुटलेलं आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गेलेलं आहे, ते तुला पुन्हा आणायचं आहे, असं म्हणत आजी समजूत घालत असतात. आणि आजी म्हणत असतात की काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तूच सगळ्या गोष्टी नीट करणार आहे, मला माहिती आहे, असा शब्द दिलेला असतो. इकडे वल्लरीची मात्र वाट लागलेली असते. वल्लरी त्या सौदामिनीला आणि देवसरेला शिव्या देत असते. ती म्हणत असते की ही समजते काय स्वतःला, हिने CCTV फुटेज डिलीट केलं म्हणजे काय झालं, हिचा संबंध काय आहे, असं म्हणत तिची जी चाललेली भुरभुर असते
ती मात्र ईश्वरीच्या कानावर पडते आणि ह्यांनी मला असं वागवायची गरज काय आहे, हे सगळं काय चाललंय, असं तिचं बोलणं चाललेलंच असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, "मामी काय झालं? कशाबद्दल बोलताय? कोणावर एवढा राग राग करताय तुम्ही? कोणाबद्दल एवढी चिडचिड चालू आहे तुमची? नक्की काय आहे तुमच्या डोक्यात?" असं ईश्वरी विचारत असते. तेव्हा मात्र ती म्हणते, "तुझा नाही संबंध या सगळ्या गोष्टींशी. काय तुझा नवरा तिकडे बघ, किती दिवस झालं तोंड पाडून बसलाय. त्याला या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी जे काही करायला लागेल ना, त्याच्याकडे लक्ष दे जरा. नाहीतर तुझ्या चांगलं येईल सगळं." म्हणजे इथं तिला चांगलं समजून सांगायला आली. एकतर घराची जबाबदारी मोठी सून आहे, तू जो स्वतः घेतली पाहिजे, पण स्वतः दुःख कवटाळून घेतल्याचं नाटक करायचं. केलंय तर स्वतः सगळं, पण इथे सगळ्यांना दाखवताना मात्र असं दाखवायचं की मला सुद्धा खूप त्रास होतोय रमाकांत गेल्याचा. तेवढ्यात मामा तिथे येतात आणि मामा म्हणू लागतात, "अगं ही स्वतःशीच बोलत होती ना, ही अशीच करते आजकाल. नको तिच्या नादी लागू. जा तू, आणि नाश्त्याला बनवलेस ना, मी आहे ना." तसं म्हटल्याबरोबर इकडे ईश्वरी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का मामी, या घरातली मोठी सून मी आहे, बरोबर? आणि या घरामध्ये कोणाला काय हवं, कोणाला काय दुखतंय, खुपतंय, हे सगळं बघण्यासाठी मी इथं आले. त्यामुळं त्याचा विचार तुम्ही करू नका. कसं आहे, तुम्हाला जर त्रास होत असेल तरीसुद्धा ते बघायला मी आली आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि तुमचं हे जे काही चाललंय ना, ते बंद करा आणि मला अक्कल शिकू नका. अशा भाषेत ईश्वरीने तिचा चांगलाच खरपूस समाचार घेतलेला असतो आणि तिला दाखवून दिलेलं असतं की तुम्ही स्वतःला जास्त शहाणी समजू नका. तर इकडे नम्रता आणि आकाश रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा आकाश मोबाईलवरती व्हिडिओ बघत असतो आणि नम्रता त्याला म्हणत असते, "काय झालं आकाश, काय करताय नक्की?" तेव्हा आकाश म्हणतो की "नाही अगं बघ ना, त्या कॉम्पिटिशनचे रील आहेत ना, ते व्हिडिओ आहेत ना, ते अजूनही किती व्हायरल झालेले आहेत." तेव्हा ती म्हणते, "हो का? आपले आहेत का त्याच्यामध्ये?" तेव्हा आकाश म्हणतो, "नाही नाही, अर्णव आणि ईश्वरीचे, दादा आणि ईश्वरीचे आहेत." तेव्हा ती म्हणते, "हो, या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात. प्रत्येक वेळेस दादा ईश्वरी एवढाच विचार करत होता, म्हणून आपण ही कॉम्पिटिशन हरवलं. जर तुम्ही आपल्या कॉम्पिटिशनकडे लक्ष दिलं असतं ना, तर आपण हरलो नसतो." असं म्हणत नम्रताने आता अर्णव इकडे आकाशवरती आरोप करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र इकडे नम्रता म्हणत असते की हे सगळं जे काही चाललंय ना, या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात. तुमच्यामुळं आपण ही कॉम्पिटिशन इथे हरलेलो आहे आणि या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यायला पण तुम्हाला वाटत नाहीये. तुम्ही फक्त त्यांच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. दादा का अजून पोहोचला नाहीये? ईश्वरीचं काय झालं? त्यांचा काय प्रॉब्लेम झालाय? त्यांचं मशीन बंद पडलं. हे जर तुम्ही स्वतःच्या कॉम्पिटिशनकडे लक्ष दिलं असतं ना, हे झालं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, "काय चाललंय गं तुझं? तुला कळत नाहीये का? एक तर घरातली परिस्थिती काय आहे आणि तू प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळा गोंधळ घालून ठेवतेस. एकतर ना त्या कॉम्पिटिशनमध्ये त्या दोघांवरती किती प्रॉब्लेम आले होते आणि त्यांनी ते प्रॉब्लेम फेस करून हे सगळं एवढं केलेलं आहे आणि सात्विक फॅशन वाचवलेलं आहे. त्यांनी काही स्वतःसाठी केलेलं नाही आहे हे सगळं. पण मला एक कळत नाही आहे, जेव्हापासून ही कॉम्पिटिशन आली आहे ना, तेव्हापासून तू अशी का वागतेस?" असं म्हणत आकाश चिडलेला असतो. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी बोलू लागते की "काय झालं? नमुताई, मी तुम्हाला सगळ्यांना नाश्ता करायला बोलवायला आले." असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा ईश्वरी नम्रताला समजावू लागते की "हे बघ नमुताई, कसं आहे माहिती आहे का, आकाश भाऊजींचं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांचा खूप जीव आहे तुझ्यावरती. जरा त्यांच्याकडे लक्ष दे ना." तेव्हा ती म्हणते, "मला तू काही सांगायचं नाही आहे. मला अक्कल शिकवायची गरज नाही आहे. माझे मी बघून घेईल काय करायचं आहे ते." असं म्हणत आता नम्रताने ईश्वरीलाच गप्प केलेलं असतं. आता ईश्वरी घरातल्या सगळ्यांची जबाबदारी घेते. सगळ्यांना काय हवं नको ते पाहते. आता ईश्वरी अर्णवकडे आलेली असते. कारण या सगळ्यातून अर्णवला बाहेर काढणं ही गोष्ट साधी सोपी नाहीये. कारण अर्णव सगळ्यात जास्त डिस्टर्ब झालेला आहे. त्याला सगळ्यात जास्त त्रास होत आहे आणि त्यामुळं अर्णवला या सगळ्यातून बाहेर काढणं ईश्वरीसाठी खरंच खूप मोठा टास्क आहे. ती अर्णवकडे येते आणि अर्णवला म्हणते, "हे घ्या, तुमच्यासाठी तुमचा हेल्दी नाश्ता आणलेला आहे आणि अजिबात काळजी करायची गरज नाही. हे बघा, सगळं तुम्हाला जसं हवं आहे त्याच पद्धतीने आणलेलं आहे." असं ती अर्णवला सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की "नकोय मला हे सगळं." तेव्हा ती म्हणते, "मग तुमचं तो प्रोटीन शेक असतो ना, ते पिऊन घ्या." त्यावरती अर्णवचं असं म्हणणं असतं, "प्रोटीन शेक हा व्यायामानंतर पिला जातो, तो आत्ता नाही." असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "मग उठा जरा, व्यायाम करा आणि त्यानंतर तुम्ही तो प्रोटीन शेक प्या." असं ईश्वरी अर्णवला सांगते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की "हे बघ, तुला असं वाटत असेल, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तशा नाही आहेत तेवढ्या साध्या सोप्या.
त्यामुळं मला याच्यामध्ये नको बोलूस, असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. पण ईश्वरी मात्र अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करत असते. अर्णवला म्हणत असते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं तिने अर्णवला सांगत आहे. अर्णव मात्र म्हणत असतो की मला कळतच नाहीये की हे सगळं काय होऊन बसलंय आणि या सगळ्या गोष्टी सोडवायच्यात कशा, असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. ईश्वरी म्हणते, हे बघा, यातून आता बाहेर पडावं लागणार आहे आणि ऑफिसला गेलं पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो, काय बोलतेस तू, हे कळतंय का तुला सगळं? खरं तर ईश्वरीला सगळं कळत असतं, पण अर्णव या सगळ्या दुःखातून बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यासाठी ईश्वरीचे हे सगळे चाललेले प्रयत्न असतात. ईश्वरी मात्र अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करत असते. अर्णवला सांगत असते की हे बघा, मला मान्य आहे तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला वाईट वाटतंय, या सगळ्या गोष्टी मला पटतायत, पण कधीतरी हा विचार करा ना, बाबांना काय वाटेल? तुम्ही जर असं बसून राहिलात तर बाबांना पटेल का ही गोष्ट? बाबांच्या मनात काय येत असेल? त्यांचा चिंटू त्यांना कसा हवाय? एकतर सात्विक फॅशनच्या बाबतीत एवढं सगळं घडलेलं होतं आणि आपण मात्र एवढ्या कष्टाने हे सगळं पुन्हा मिळवलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की आपल्याला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. तेवढ्यातच अर्णवला शिर्केंचा फोन येतो आणि शिर्के म्हणत असतात की सर, आज PR मीटिंग आहे, मीडियावाले सगळे बोलवलेले आहेत, प्रेसवाले बोलवले, तुम्ही सांगितलेले सगळे पेपर रेडी केलेले आहेत. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की ठीक आहे. ते म्हणतात की संध्याकाळी आपल्याला ऑफिसमध्ये भेटायचं आहे. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी, मिस इंदोर, संध्याकाळी ऑफिसमध्ये तू माझ्याबरोबर चल, आज खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि आपल्याला ते काम आजच्या आज पूर्ण करायचं आहे. काही डॉक्युमेंटेशन आहे ते पूर्ण करायचं आहे, असं इकडे अर्णव ईश्वरीला सांगत असतो. ईश्वरीला माहीत नाही आहे की कशाबद्दल अर्णव बोलतोय, काय बोलतोय. ईश्वरीला काहीच माहिती नाही. इकडे ईश्वरी आता अंजूकडे येते, अंजूला बोलवायला येते. तर अंजलीने रमाकांतने कणूसाठी घेतलेली जी अंगठी असते ती अंगठी कणूला दाखवत असते आणि म्हणत असते की हे बघ, हे आजोबांनी दिलेले आशीर्वाद आहेत. एवढीच काय त्यांची आठवण माझ्याकडे आहे, बाकी त्यांचं माझ्याकडे काहीच नाही ग. आणि म्हणजे आपल्या दोघींची अवस्था सध्या ठीकच आहे, म्हणजे तशीच आहे, एकसारखीच आहे. तू जन्मली तेव्हा तुझा बाबा तुला सोडून गेला आणि आता मला माझा बाबा. पण माझा बाबा जेव्हा गेला तेव्हा त्याच्या मनात खूप गिल्ट होता, पण तुझ्या बाबाच्या बाबतीत तसं नव्हतं, कारण त्या माणसाला जराही वाटलेलं नाही. असं म्हणत इकडे अंजली कणूशी बोलत असते. ईश्वरी म्हणते की आता अंजलीताई कणूसमोर मनमोकळं करतायत, आता त्यांना डिस्टर्ब करायला नको, असं म्हणत ईश्वरी आता शांतच होते. कणूला जवळ घेतलेलं असतं आणि अंजू बोलत असते, जे काय झालेलं आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे, या सगळ्या गोष्टी कोणामुळे झाल्यात याकडे लक्ष देण्यापेक्षा आत्ता आजोबांचा आशीर्वाद तुला मिळालेला आहे आणि तो आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे, असं म्हणत अंजू आपल्या कणूबरोबर बोलत असते. आणि त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र ईश्वरी समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि मग ईश्वरी विचार करते. तर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवने ठरवलेलं होतं त्या पद्धतीने तो ईश्वरीला घेऊन आता सौदामिनी क्रिएशनमध्ये आलेला आहे आणि तिथे त्याने सांगितलेली जी फाईल आहे ती ईश्वरीने आणली आहे. ती फाईल तिच्या हातात दिली जाते आणि अर्णव सांगत असतो की हे बघा, हे जे काय तुम्ही सांगितलेलं होतं त्या गोष्टी तुमच्याकडे दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आत्ता महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल डिस्कशन करायचं आहे हे सुद्धा सांगितलं जातं. आणि मग तो सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, सात्विक फॅशन हे माझं आहे आणि त्याच्याबद्दल पुन्हा कधीही त्याचं नावसुद्धा तोंडातनं घेता कामा नये. आता ही सौदामिनीच्या अंगात किती मस्ती आहे बघा, एवढं सगळं करून सात्विक फॅशन मिळवलेलं आहे, कारण जी बक्षीस अशी मिळालेली रक्कम ह्या सगळ्या गोष्टी तिला दिल्या झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र ही बाई म्हणत असते, आत्ता तू माझ्याकडून मिळवलेलं आहे पण परत ते सात्विक फॅशन मी माझ्याच ताब्यात घेणार आहे, अशी धमकी दिल्यानंतर अर्णवला सुद्धा तेवढाच राग येतो आणि अर्णव म्हणतो की कसं माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही पुन्हा सात्विक फॅशनच्या बाजूला फिरकायचं नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मला अजिबात पटलेल्या नाहीत आणि तुमच्या तोंडून सात्विक फॅशन हे नावसुद्धा मला ऐकायचं नाही, असं अर्णवने तिला ठणकावून सांगितलेलं आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता ईश्वरी आणि अर्णव घरी आलेले असतात. त्या सौदामिनीचा चांगलाच माज उतरवलेला असतो, तिला दाखवून दिलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्यामुळे झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळेजण बोलत असतात. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव बोलत आहेत, आकाश तिथं आहे, वल्लरी तिथं आहे आणि ईश्वरी म्हणत असते, मला रिपोर्टनुसार ही गोष्ट कळली की बाबांचा मृत्यू जो झालेला आहे तो इंजेक्शनमुळे झालेला आहे. तर मला फक्त एकच कळत नाही आहे की जर असं असेल तर ते सगळं केलं ते राकेशनं केलेलं नाही आहे
याच्या मागं वेगळी व्यक्ती आहे. तुम्ही विचार करा ना, राकेशला जर स्फोट करायचा होता तर त्याने तो घडवण्याची सगळी तयारी केली होती. पण बाबांच्या बाबतीत शक्यच नाही आहे, कारण राकेश कुठे होता हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. मग हे सगळं असं कसं काय? आपण या गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे असं ईश्वरीने सांगितलेलं आहे. कारण राकेशच खुनी आहे हे धरून आपण चालत आहे, पण राकेश तर खुनी नाही आहे. कारण राकेशने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपल्याला सगळ्याच माहिती आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा आपल्यालाच विचार करावा लागणार आहे असं म्हणत ईश्वरीने एक बॉम्ब टाकलेला आहे. आणि त्यामुळं इकडे वल्लरीची मात्र जाम वाट लागलेली आहे. तिला कळायचं बंद झालंय की हे सगळं काय चाललंय. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि वल्लरी मात्र हे सगळं पाहत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.